नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे, आज मी रेसिपी बनवणार आहे गुलाबजाम. रेग्युलर गव्हाचं जे पीठ आहे त्या गव्हाच्या पिठाचे आपण बनवणार आहोत. छान दिसणारे, मार्केट सारखेच लागणारे, इथे घरच्या घरी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दाखवते. मेजरमेंट फक्त बरोबर घ्या. ज्या वाटीच्या साह्याने, वाटी असेल, पातेला असेल किंवा कप असेल, तर जे माप आहे त्या माप फक्त आपलं व्यवस्थित घ्यायचं आहे. तर ह्या वाटीच्या मापाने मी 3 वाटी इथे रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे चपातीसाठी आपण यूज करतो ते पीठ मी घेतलेलं आहे. त्याच वाटीच्या मेजरने मी इथे ही साय घेतलेली आहे. दुधावरची घट्ट साय ही आहे. 2 टीस्पून मी इथे घेतलेला आहे तूप आणि अर्धा कप मी घेतलेला आहे दूध. तर दूध इथे आपल्याला जास्त सुद्धा लागू शकतं. 1 कप दुधाचा अंदाज ठेवायचा आहे. आपल्याला दूध गरजेनुसार वापरायचं आहे. 1 चिमटी आपल्याला लागणार आहे मिठाची. पिठामध्ये मी 1 चिमटी मीठ घातलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने गुलाबजाम दाखवणार आहे. अतिशय चांगले होतात, लागतातही चांगले आणि टिकतातही छान. गरजेनुसार आपण इथे साखर वापरून आणि आपल्याला पाक कसा करायचा आहे ते बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला ही साय या पिठामध्ये मिक्स करायची आहे. दूध आपण नंतर यूज करणार आहे. तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तूप छान गरम झालेलं आहे. पिठावरती तूप टाकल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, कारण तूप आपलं खूप कडक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय सोप्या पद्धतीने गुलाबजाम मी सांगणार आहे. मैद्याचा वापर न करता इथे गुलाबजाम आपण करतोय. खवा सुद्धा आपण इथे वापरत नाहीये, साय वापरतोय, तरी सुद्धा हे गुलाबजाम छान टिकतात. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि छान फिरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित आधी खाली मिक्स करायचं आहे. एकदम दाणेदार आपले हे गुलाबजाम तयार होतात. आत्ताच हे पीठ एवढं छान हे होते. मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पिठाचं टेक्स्चर तुम्हाला इथे मी दाखवते. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान फिरून घ्यायचंय. थोडं थोडं घ्यायचंय, एकदम जास्त घेतलं तर आपला व्यवस्थित ते मिक्स होणार नाही. 2 वेळेला करून आपण हे फिरवून घेणार आहे. मिश्रण बघा, थोडंसं फिरवायचं, परत बंद करायचं, थोडंसं फिरवायचं, परत बंद करायचं, असं करून आपण हे पीठ मिक्सर मध्ये छान फिरवून घेतलेलं आहे. याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता. असंच आपण हे सुद्धा इथे मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. 2 ते 3 वेळेला फिरवून हे पीठ आपले इथे छान तयार होतं. आपण संपूर्ण पीठ हे तयार करून घेतलेलं आहे, मिक्सर मध्ये फिरवून घेतलेलं आहे. ताटामध्ये आपण हे काढून घेतोय. हे एका ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. दूध इथे आपल्याला खूप सांभाळून घालायचं आहे. मी फक्त अर्धा कप दूध घेतलेला आहे. तुमचं जास्त मोठ्या प्रमाणात असेल, एखाद्या वेळेला साईचं जर थोडीशी पातळ किंवा घट्ट असेल तर दूध तुम्हाला जास्त किंवा कमी लागू शकतं. तर त्याचा इथे अंदाज घेत घेत मी ह्या पिठाची कन्सिस्टन्सी कशा प्रकारची हवी ते दाखवते. त्यानुसार तुम्ही इथे दूध वापरायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अर्धा कप दुधामधलं 2 टीस्पून दूध हे राहिलेलं आहे. जर तुमची साय घट्ट नसेल, पातळ असेल, तर यापेक्षाही दूध तुम्हाला इथे कमी लागू शकतं. तर साय घेताना घट्ट घ्या. पातळ असेल तर दुधाचा वापर बघत बघत इथे करायचा आहे. आपल्याला आता हे 15 मिनिटं बाजूला झाकून ठेवायचं आहे पीठ. एक कढई मी घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण पीठ आणि साय मोजून घेतली त्या वाटीने मी इथे घालते साखर. साखर इथे घालायची आहे 2 वाट्या. गोडाचं प्रमाण 2 ला थोडीशी कमी घालते मी. गोडाचं प्रमाण तुमचं जास्त कमी तुम्ही इथे करू शकता. भरून 2 वाट्या तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल.
2 वाट्या साखर आपण घेतलेली आहे. पाणी आपल्याला घालायचं आहे 4 वाट्या. साखर विरघळून आणि 1 तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. 4 ते 5 मी इथे वेलची कुटून टाकणार आहे. आपण 1 तारी पाक बनवायला घेतलाय, त्यामध्ये मी कुटून टाकते. पाक आपण करायला ठेवलेला आहे. पीठ पण आपलं एकदम छान स्मूथ झालेलं आहे. आकार एकदम मोठे घेऊ नका, कारण ते फुलतं. गुलाबजाम छान फुलतो. हे बघा, एकदम प्लेन आपला असा तयार होतो, कुठेही क्रॅक नाही. तर ह्या पद्धतीने सर्व असे मी वळून घेणार आहे, सारख्या आकाराचे. हातावर चांगलं मळून आणि हे बघा, या पद्धतीने सर्व गुलाबजाम इथे वळून घेणार आहे. कढईमध्ये तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. गॅस मिडियम आहे. तेल गरम झालेलं आहे. दहा गुलाबजाम सोडलेले आहेत मी तेलामध्ये. सारख्या कलर मध्ये आपले गुलाबजाम तळल्या जातात आणि गॅस पूर्णपणे कमी आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे. व्यवस्थित ते आतून व्यवस्थित व्हायला पाहिजे. चमच्याच्या किंवा कालथ्याच्या साहाय्याने फक्त असं आपल्याला करायचं आहे. सर्व बाजूने गुलाबजाम छान ते तळले जातात. एक एक गुलाबजाम छान मोठा आपला तळून तयार होतो. सोड्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही, खवा नाही, तरी सुद्धा हे उत्तम गुलाबजाम आपले तयार होतात. अशा प्रकारे सर्व गुलाबजाम मी एका कलर वरती मस्त ह्या असे कलर वरती तळून घेतलेले आहेत. पाक आपला एकीकडे आता तयार झालाय की नाही आपण बघू. आपल्याला पाक आपला व्यवस्थित एकतारी झाला की नाही आपल्याला बघायचं आहे. आपल्याला थोडासा पाक घ्यायचा आहे. तार तुटायला पाहिजे. हा आपल्याला असा एकतारी पाक इथे पाहिजे. पाक आपला तयार झालेला आहे. गॅस आपण बंद करू. गॅस बंद करून आपण कढई खाली घेतलेली आहे. सर्व गुलाबजाम आपण आपल्या पाकामध्ये टाकायचे आहेत. संपूर्ण गुलाबजाम आपण या पाकामध्ये टाकलेले आहे. गॅस बंद करून पाक आपण खाली घेतलेले कढई आणि त्यामध्ये आपण गुलाबजाम टाकलेले आहे. व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. हे गुलाबजाम मस्त फुलून येतात. याचा आकार एकदम मोठा मोठा होत जातो. एकदम छान आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. काही गुलाबजाम मी असे डार्क तळलेले आहेत आणि काही थोडेसे असे आहेत. तर तुम्हाला जशा कलर मध्ये आवडतील तशा कलर मध्ये गुलाबजाम तुम्ही तळून घेऊ शकता. झाकण ठेवून आणि गुलाबजाम असे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे. तर 20 मिनिटांनंतर आपण हे झाकण उघडू. इथे छान थंडगार आपला पाक झालेला आहे. गुलाबजाम आपले एकदम छान इथे तयार झालेले आहेत. एकदम छान हे गुलाबजाम इथे तयार झालेले आहे. बघा, रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत. रेग्युलर गव्हाच्या पिठाचे आपण हे गुलाबजाम केलेले आहेत. करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या अनेक रेसिपीज आहेत, जरूर चेक करा. त्याची सर्वांची प्लेलिस्ट मी खाली दिलेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.